नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी शिवल्यानंतर तुमचे कस्टमर वाढतील। तर व्हिडिओ पूर्ण बघा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली 13.5, घडी घेतली आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला ही मोंड्याची उंची घ्यायची आहे। त्रिकोणामध्ये आपल्याला मोजायचे 1.25 इंच अंतर आणि मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे द्यायचा आपल्याला ह्याप्रमाणे गळ्याचा आकार। बघा इथे रेषेच्या साधारण 1 इंच बाहेर जायचं आहे आणि इकडनं पुन्हा असं वरती आणून मिळवायचं आहे। ह्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा आकार आपल्याला जो द्यायचा आहे तो इथून द्यायचा आहे, असा मोंड्याचा आकार दिलाय तो कट करून घ्यायचा आहे। नंतर गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता पीस घ्यायचा, पीसवरती अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या, कारण इथे आपण कॅनव्हासचा वापर करणार नाहीये म्हणून पिना लावून घ्यायच्या। आणि ज्या मैत्रिणींना डायरेक्ट शिलाई मारता येत नाही त्यांनी काय करायचं, खडोनी 1/2 इंच अंतर सोडून रेष मारायची, त्याच्यावरती शिलाई मारायची। बघा इथे आपण 1/2 इंच अंतर सोडून शिलाई मारतोय, याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे। आता पिना काढून घेऊन मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। गळ्यावरती छोटे छोटे असे कट मारायचे आहेत। आणि वरतून अस्तरमध्ये पलटी करून वरतून आपल्याला द्यायची दापटी। अस्तर एकदम व्यवस्थित पलटी करायचं आहे आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची, म्हणजे परफेक्ट आपला गळा तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो। कपड्याला पलटी मारून आता पूर्ण अस्तर आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे। जो उरलेला कपडा दिसतोय तो घ्यायचा कट करून। बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे। कपडा तो बाहेर जो उरलेला कपडा दिसतो तो कट केला की आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग दुपटीने वाढते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच असे दोघेही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। लगेच एक पट्टी घ्यायची, तिला असं एक बाजूने फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला कमरेला लावून घ्यायची। बघा याप्रमाणे ठेवायची, शिलाई मारायची, सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची। आता द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा आता पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झालेला आहे। आता घ्यायचं कॅनव्हास आणि बघायचं आपल्याला कसं ॲडजस्ट करता येईल आपल्याला, ह्याप्रमाणे आपल्याला ते लावून घ्यायचंय। आपण सिंगलच ठेवणार आहे, असं आपल्याला कमी पडतंय, आपण असं ठेवूया। इथे पिन लावून घेऊ आणि पेनाच्या सहाय्याने आपल्याला इथे रेष मारून घ्यायची, बघा अशी कडेने। बघा ह्याप्रमाणे आपण ही रेष मारली। आता आपल्याला हे 2 पट्ट्या काढायच्या म्हणून आपण दोनही घेतले, पानं घेतले कॅनव्हासचे आणि जी रेषा मारली त्याच रेषेवरती हे कट करून घेतलं। बघा ह्याप्रमाणे इथे पॉइंट टाकला की म्हणजे आपल्याला असं समजलं पाहिजे का ही बाजू आपल्याला
गळ्याच्या बाजूने घ्यायची आहे आणि त्या बाजूने आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे, म्हणून आपण तिथे पॉईंट टाकून घेतला. तर बघा, हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आपण. ही डिझाईन काठा पदराच्या साडीवर सुद्धा अगदी छान असं करू शकतो काठ वापरून. तर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे. मी दुसऱ्या साडीवरती सुद्धा असं मॅचिंग करून साडीचा कपडा वापरून सुद्धा ही डिझाईन बनवू शकता. अगदी सुंदर आणि छान अशी डिझाईन आहे. तर बघा, आपण ज्या बाजूने पॉईंट टाकला होता त्या बाजूने ही शिलाई मारून घेतली. आता इथे छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे आपल्याला ते कॅनव्हास वळवायला सोपं जाईल. बघा, ह्याप्रमाणे असं मध्ये वळवायचं आहे ते आणि वरतून द्यायची दाबटीप. आता पलटी करून कॅनव्हास सगळीकडनं असं जॉईंट करून घ्यायचंय. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे ब्लाऊजच्या कलरचा आणि पट्टी आपण क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहे पायपिंगसाठी. तर ते जॉईंट करून आपण त्याची लांब पट्टी तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला दोघं बाजूनी पुरेल. त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ती आपल्याला अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे मध्ये फोल्ड करून तुम्हाला जितकी जाड बारीक पायपिंग हवी तशी करून घ्यायची. बघा, आता दोघे पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि त्या पट्ट्या आपल्याला ह्याप्रमाणे अशा लावून घ्यायच्या आहेत. इथे आपण आता ठेवू आणि इथे खडूने आपल्याला अशी मार्किंग करायची. बघा, ह्याप्रमाणे दोघं बाजूने अशी मार्किंग करून घ्यायची. आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आपण 2x2 चे चौकोनी तुकडे आणि त्याचं असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे. बघा, जो शिलाईच्या बाहेर कपडा दिसतो तो असा कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण डिझाईन आपल्याला ह्याप्रमाणे बनवून घ्यायची. तर आता आपल्याला पहिले काय करायचं आहे, लेस लावून घ्यायची आहे. इथे अशी गळ्यावरती आपल्याला इथे अशी लेस लावून घ्यायची. बघा, ही जी रेषा मारली आपण तिथपर्यंत आपल्याला ही लेस लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. दोघे बाजूनी ती लेस लावून घेऊया. हिला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता आपण जी डिझाईन बनवली ती आपल्याला अशी इथे लावून घ्यायची. जी रेषा मारली आपण त्या रेषेपासून लावायला सुरुवात करायची आणि अशी जवळजवळ ती आपल्याला लावून घ्यायची ह्याप्रमाणे. त्याच्यावरतीच आपल्याला आता लेस लावायची. लेस लावताना थोडीशी आपण बाहेर घेतली आणि इथे लेस लावायला आपण सुरुवात केली. बघा, ह्याप्रमाणे आपण ही लेस लावून घेतली. तिला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. आता जे पॅच आपण बनवले ते आपल्याला लावून घ्यायचे. तर ते व्यवस्थित असे मॅच करायचे आणि शिलाई मारून घ्यायची. पहिले मोंड्याच्या बाजूनेच ते मॅच करायचे व्यवस्थित. दोघे बाजूने आपल्याला हे लावून घ्यायचे पॅच. बघा, जे बाहेर आलेला कपडा आहे तो आपण कट करून घेतला. आता सुंदर असे लटकन आपल्याला बनवायचे आहे. त्याच्यासाठी आपण नॉट घेतली आणि हे दोन चौकोनी तुकडे आणि दुसरे कलरचे आपण 2 चौकोनी तुकडे घेऊन हे बघा असं त्रिकोणमध्ये हे शिवून घेतलं. त्याचा पण आपल्याला हा त्रिकोण शिवून घ्यायचा आहे. असे ठेवायचे एकावर, खाली थोडंसं पॅक करून घ्यायचं. नॉट घ्यायची, मध्ये पकडायची आणि दोघं टोकं मुडपून इथे एक शिलाई मारून घ्यायची. पुन्हा दोन्ही टोकं दुमडून पुन्हा शिलाई मारून घ्यायची आणि सुंदर असं लटकन आपलं तयार होतं.
बघा दोघंही लटकन आपले बनवून झाले. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोन्ही नॉड ह्या जॉईंट करून घ्यायच्या. मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. आणि आजची ही फायनल डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर आजचा ब्लाऊजचा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. मैत्रिणींनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.